A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे गजानन त्र्यंबक कदम वय 26 वर्ष राहणार पारवा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या तरुणाचे प्राण वाचवले। विशेष म्हणजे या तरुणाने दिनांक 7/9/2025 रोजी अतिशय जास्त प्रमाणात विष प्राशन केले होते। त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता या रुग्णाला अपघात विभागामध्ये गंभीर अवस्थेमध्ये दाखल करण्यात आले। यावेळी डॉक्टर झहीर खान यांनी इंटुबेट करून ताबडतोब अतिदक्षता विभागामध्ये त्या रुग्णावर 27 दिवस उपचार केले व त्या रुग्णाचा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर भालेराव, डॉक्टर शेळके, डॉक्टर झहीर खान सर यांनी त्या रुग्णावर परिश्रम घेऊन त्या रुग्णाचा जीव वाचवण्यात मोठे यश आले। त्यामुळे त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी सर्व अतिदक्षता विभागातील डॉक्टर्स, स्टाफ यांचे आभार मानले। 27 दिवस मृत्यूची झुंज देणाऱ्या तरुणाचे प्राण डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे वाचले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। मी डॉक्टर पंजाब शेळके, वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली येथे संबंधित रुग्ण नामे गजानन कदम, गाव पारवा, तालुका वसमत, हा आमच्याकडे दिनांक 7/9/2025 रोजी विष प्राशन केलेला एकदम अवस्थेमध्ये पेशंट आमच्याकडे आला होता। संबंधित रुग्ण आल्यानंतर अपघात विभागामध्ये या पेशंटला डायरेक्ट आम्ही कृत्रिम श्वासावर घेतले। त्याच्यानंतर या पेशंटला आय सी यूमध्ये शिफ्ट केले। आय सी यूमध्ये शिफ्ट केल्यानंतर संबंधित रुग्णाला जवळपास आम्ही 28 ते 29 दिवस इथे ठेवल्यानंतर संबंधित रुग्ण एकदम आता कंप्लीट बरा झालेला आहे। आणि अशा प्रकारचं आमच्या इथे जे आमच्या डीन सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचे CS सर, ACS सर आणि आमचे डिपार्टमेंटचे सर्व प्रमुख डॉक्टर भालेराव सर, डॉक्टर भुरके सर आणि आमचे स्टाफ, आमचे ICUचे स्टाफ, कॅज्युअल्टीचे स्टाफ आणि संबंधित ENT डिपार्टमेंट ज्यांनी ट्रॅकिओस्टोमी नावाची शस्त्रक्रिया केलेली होती, तर या सर्वाच्या सहकार्यामुळे हा गंभीर अवस्थेतला रुग्ण एकदम ठणठणीत बरा झालेला आहे आणि त्या पेशंटचा आम्ही 1-2 दिवसामध्ये आम्ही त्यांना डिस्चार्ज देण्याचे नियोजन करत आहे। कुठलं आहे पेशंट, कुठल्या म्हणजे? पारवा।